शुभांगी खंड. शुभांगी. ओके. आणि तुझं काय नाव आहे बेटा? माझा प्रतीक धुर्वे. प्रतीक. अच्छा. शुभांगी आणि प्रतीक तुम्ही दोघं 10वीचे आहात? हो मॅडम. मग मी मराठी बोललेलं समजेल ना तुम्हाला व्यवस्थित? यस मॅम. मराठीतच समजते मॅडम चांगलं. अच्छा. नाही, काय काय ठिकाणी थोडं ना लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी विचारलं. अच्छा. बेटा मला सांगा, तुम्ही मला ह्यापूर्वी पाहिलेय का? या आधी कधी मला पाहिले तुम्ही? हो मॅडम, मध्ये पाहिले तुम्हाला रोज. हो मॅडम. अच्छा. मी काय शिकवते बेटा? मॅडम तुम्ही गणित हा विषय शिकवता आणि खूप अच्छा. मी चांगला गणित हा विषय. बरं ठीक आहे. बेटा तू सांग. बेटा तू सांग, तू मला पाहिले यापूर्वी? नाही मॅम. नाही पाहिलं तू? ओके. थँक्यू सो मच फॉर बिंग ऑनेस्ट. मुलांनो मला सांगा, तुम्ही यापूर्वी ना आपले यू कॅटपुल्टचे, आता जसं मी तुम्हाला दिसते पुढे मीटिंग मध्ये, असे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले तुम्ही पाहिलेत किती? 2-3 की पाहिलेच नाहीयेत? हो मॅडम, मागे दाखवले होते आमच्या सरांनी, पण इथे जरा सरांनी दाखवलेले आज आहे इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून हे चांगलं पाहिलेले इथे नाही. नेटवर्क. बघा जे सर खरंय ते खरंय, काही इट्स ओके. आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच भेटतोय. हो मॅडम, पण इथे नेटवर्क प्रॉब्लेम राहते, जास्त दाखवत नाही सर. मॅडम जे आमच्याकडे नाही का जो अभ्यासक्रम सेव आहे तुमचं फार क्वचित पाहतात, कारण की आपल्याकडे जो मॅथ टीचर नव्हतं तर इथं अभ्यासक्रम सेव आहे, तर त्या मुलांना इथं आणून आम्ही दाखवतो. हा ठीक आहे सर, ठीक आहे. सर मी फक्त आता 2 मिनिटं मुलांशी बोलते. मला कळते की तुम्ही रेकॉर्डिंग जास्त दाखवूच नाही शकला नेटवर्क इश्यू असल्यामुळे. आपण त्या बाबतीमध्ये थोडं बोलूया, काय हरकत नाही. अच्छा बेटा तुला सांग, 10वी नंतर काय करायचंय? मी 10वी नंतर ग्रॅज्युएशन करणार आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर UPSC ची एक्झाम देणार. ओके ग्रेट. तर ग्रॅज्युएशन तू कोणत्या साईटने करणार आहे? काय विचार केलाय त्याचा? याच्या बारे में नाही. सायन्स की सायन्स मॅडम. सायन्स घ्यायचं. सायन्स घ्यायचंय. ओके सायन्स. ओके ठीक आहे. सर तुमची मराठी मीडियमची शाळा आहे ना? यस मॅम, मराठी मीडियमची शाळा आहे ही. ओके ओके ठीक आहे. बेटा तुला काय करायचंय? मला जे बनायचं ठरवलं नसेल तर काय हरकत नाही, पण तुला काय करायचं आहे? मला डॉक्टर बनायचंय. ओके डॉक्टर बनायचंय तुला. ठीक आहे ग्रेट, चांगली गोष्ट आहे. हा म्हणजे बघा दोघांना पण सायन्सच घ्यावं लागेल है ना 10वी नंतर. तर तुम्हा दोघांना पण एक मी ना असंच सुचवते की 10वीची परीक्षा झाल्यावरती सुट्टी असेल 2 महिने तरी, तर तो वेळ नका वाया घालू. आता तुम्ही मराठी मीडियमचे आहात ना, तर मग 11वीला सायन्स घेतलं सगळं इंग्लिश मधून असतं, ते तुम्हाला खूप डिफिकल्ट जाईल. मग त्याच्यासाठी काय करा, एक तर तुमच्याजवळ जे सायन्स आणि गणिताचं आता पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये बघा कंसात इंग्लिशचे शब्द दिलेत, कशाला काय म्हणतात, ते पाठ करा. आणि ते करून झाल्यावर एक डिक्शनरी मिळते सायन्सच्या मुलांसाठी, स्पेशली सायन्स टू मराठी वाले डिक्शनरी, ती विकत घेऊन त्याच्यामधून पण शब्द शिका. मग तुम्हाला हळूहळू कॉलेजमध्ये शिकवलेलं समजेल, नाही तर समजणार नाही मग. ठीक आहे. थँक्यू सो मच. हे मी सगळ्याच मुलांना तिथे सांगते, 8वी ते 10वीची आता जी पण मुलं बसलेली आहेत, की ना आपण काहीतरी प्रॉब्लेम इथला फिक्स करून सरांशी मी बोलते आणि तुम्हाला ना दिवाळीच्या सुट्टीनंतर आल्यावरती लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्यात येतील मुलांना, आणि व्यवस्थित मग दाखवण्यात आल्यावर व्हिडिओ, मग त्याच्यानंतर तुम्हाला ते कसं वाटतं, ते व्हिडिओ समजते की नाही समजत आहे, त्याच्या संदर्भामध्ये मी तुमच्या सगळ्यांचा मग मी फीडबॅक घेईन. ठीक आहे. तर आता 8वी 9वीची मुलं पुढे या आणि मला फक्त तुम्ही सांगा
की तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करणार आहात 10वी नंतर, काय प्लॅन केलंय का? हा बेटा सांग, तुझं नाव सांग. माझे नाव गणेश टेकाम. गणेश, कितवीत आहेस तू? 9वी. 9वी. मग तुला काय करायचं बेटा 10वी नंतर? 10वी नंतर मला ग्रॅज्युएशन करायचं आणि आर्मीची भरती मारायची. ओके, ग्रेट. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे बेटा. थँक्यू सो मच. आणखी कोण आहे 9वी मधून? तुझे नाव सांग बेटा. माझे नाव सोनाली गंगारे आहे. सोनाली, तुला काय करायचं 10वी नंतर? 10वी नंतर ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि टीचर बनायचं. ग्रॅज्युएशन करायचं आणि टीचर बनायचंय? हो. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. गुड गुड, व्हेरी गुड बेटा. सर, 8वीचे कोण कोण आहेत? 8वीचे गावातले मुलं आहेत, तर ते जेवण करायला गेले तर ते हो म्हटले होते, पण यायचेच आहे. त्याला परत पाठवलाय बोलवायसाठी त्या 2 मुलांना. ठीक आहे, काही हरकत नाही सर. आपण नेक्स्ट टाइम भेटू त्यांना. मुलांना आता तुम्ही हवं तर वर्गामध्ये पाठवू शकता. हा, मी आता तुमच्याशी थोडंसं बोलते आणि हे मुलं पाहिजे तर जाऊ शकतात वर्गात. सर, मला ना एक सेकंड. सर, तुमच्या शाळेमध्ये सध्या मला तरी आता मागे एक मोठा टीव्ही तर दिसला. ह्या एका टीव्ही काही प्रोजेक्टर वगैरे किंवा दुसरा टीव्ही आहे मुलांना व्हिडिओ दाखवण्यासाठी? येस मॅडम, प्रोजेक्टर आहे, परंतु तेच म्हटलं की मी आता त्याच्यावरच कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला की नेटवर्क इश्यू कधी कधी होतं. हा तुम्हाला दिसत असेल प्रोजेक्टर? हा, दिसतंय का मॅडम प्रोजेक्टर? हो, दिसला सर, दिसला. हा, आणि मॅडम ही टीव्ही आहे, पण थोडस काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे इथं. काही टेक्निकल इश्यू आहे, तर ती आम्हाला हँडलिंग जमत नाही. एक जो शिपाई आहे आमच्या इथं, तो थोडंसं जास्ती चांगला हँडल करतो, पण आज तो सुट्टीवर आहे मॅम. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. सर, मी प्रिन्सिपल सरांशी पण बोलेल, पण तुम्हाला पण खास करून सांगते, तुम्ही प्लीज त्यांना हा मेसेज कन्वे करा. तुमच्याकडे मॅथ्स टीचरचं शॉर्टेज आहे. आपण आता ते जॉईन झालेत असं म्हणताय. अजून कोणत्या सब्जेक्टच्या टीचरचा शॉर्टेज आहे? नाही मॅडम, आता मॅथचं शॉर्टेज होतं आमच्याकडे. आता ज्या मॅडम आता 2-3 दिवस झालं ती जॉईन झालेली आहे मॅडम. आपली मरकाम मॅडम म्हणून बाह्यस्त्रोतद्वारे आता आलेली आहे. 2-3 दिवस झालं त्यांना. तर त्या आता टीचिंग करून राहिले. त्यांच्याकडे पेपर वगैरे हा मॅडम. हा, मी म्हणत होते, पण आता त्यांचं 8वी, चला 10वीच्या सिलेबस तर ते सुरुवातीपासून शिकवतील, पण मग आता 8वी 9वीच्या तर परीक्षा पण झाल्या आता पहिल्यावाल्या, तर त्याच्यासाठी मॅथ्ससाठी मग तुम्ही काय केलं? हा, येस मॅडम, मी तेच सांगितलं होतं. बघा, इथं प्रोजेक्टर आहे आमच्याकडे. मी तुम्हाला ओपन सुद्धा, याला नेटची वगैरे काही आवश्यकता नाही भासत. आमच्याकडे हे असं फॅसिलिटीज आहे. प्रोजेक्टर मध्ये अभ्यासक्रम आहे. अच्छा, तर त्याच्यातून अभ्यासक्रम तुम्ही डाउनलोड केला? कळलं. तो 8वी येत आहे बघा, मराठी माध्यम, इयत्ता 8वी. हा सर, समजलं मला. हा, ओके. हे गव्हर्नमेंट द्वारेच दिलेलं आहे का? हा, येस, ते ऑलरेडी इथं पेन ड्राईव्ह वगैरे त्याच्यामध्ये कनेक्ट केलेलं आहे. ते ऑटोमॅटिक येतात. आम्ही त्याच्यामधून मग प्रत्येक शिक्षक, वर्ग शिक्षक दाखवत होतं. 8वीचं वर्ग शिक्षक 8वीच्या विद्यार्थ्यांना दाखवत होतं, आणि 9वीला, आणि मी 10वीचं वर्ग शिक्षक आहे, तर मी 10वीचं दाखवतो. हे सर्व डिटेल्स याच्यामध्ये आहे मॅडम. एकदम खूप चांगल्या पद्धतीने आहे. याचं खूप इंटरेस्ट, मनोरंजन म्हणजे याच्यामध्ये सराव वगैरे, ते गेम येतो, जे सिलेबस झाल्यानंतर गेम येतो. मग त्या गेमद्वारे मुलं प्रश्नांची उत्तरे देतात. ठीक आहे सर, ठीक आहे, समजलं. सर, तुम्ही आता बसून घ्या. मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते.
मला हे विचारायचं होतं ठीक आहे. की तुमची कितवी ते कितवी आहे शाळा? आमची टोटली पहिली ते 12वी पर्यंत आहे मॅडम. सर एक सेकंड ना सर. पहिली ते 12 1 ते 12 पर्यंत आहे सर मॅडम शाळा ही. पहिली ते 12 सायन्स आहे तुमच्याकडे? नाही सायन्स नाही मॅडम, इथं आर्ट्सच आहे. आर्ट्सच आहे. ठीक आहे. 11वी 12वी मध्ये टीचरचं शॉर्टेज आहे कोणत्या सब्जेक्टसाठी? नाही तेच आता इंग्रजीचं शॉर्टेज होतं, परंतु इंग्रजीचं आलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे इंग्रजीसाठी. ठीक आहे. सर मला 8वी ते 10वी ची ना पटसंख्या सांगा ना, किती मुलं आहेत एका वर्गात? हा मॅडम, 8वीची 61 आहे मॅडम. 8वीची 61 आहे आणि 9वीची 47 आहे आणि 10वी 41 आहे मॅडम. अच्छा ठीक आहे. थँक्यू सो मच सर. सर प्लीज तुम्ही सरांना सांगा की तुमचं हे जे इंटरनेट इथे जे जोडले ते BSNLचं आहे ना, तर BSNLच्या ऐवजी ते जिओ फायबर वगैरे किंवा जे पण चांगलं तिथे चालत असेल ते कनेक्ट करून घेण्यासाठी थोडेसे पैसे जास्त लागतील, पण ते यूज तरी होईल ना. आता हे जोडून तरी काहीच फायदा नाहीये ह्याचा, है ना? तर मॅडम मी बघा तर आता सांगणार मुलांना तुमचा मेसेज. हो मी माझ्या बाजूने पण त्यांना सर मेसेज पक्का टाकते. आणि मग त्याच्यानंतर मुलं आता मग दिवाळीला माघारी आली ना दिवाळीच्या सुट्टीमधून, तर बघा तुमच्याकडे फक्त इंटरनेटचाच इश्यू आहे. अदरवाईज तुमच्याकडे एवढा मोठा स्क्रीनवाला प्रोजेक्टर आहे, टीव्ही सुद्धा आहे. तर मग ते 2 साधनं असल्यामुळे तुम्ही मुलांना चांगल्या प्रकारे व्हिडिओज दाखवू शकता. आणि 2 गोष्टी करा. पहिली गोष्ट तर हे इंटरनेटचा इश्यू सॉल्व्ह करून घ्या. आणि दुसरी गोष्ट सर आपली बघा मध्ये कॉमन मीटिंग झालेली, त्याच्यामध्ये इंटरनेटचा इश्यू असला तरी पण युट्यूबची व्हिडिओ डाउनलोड करून कशी दाखवायची ती आपली मीटिंग झालेली ना, त्या मीटिंगची लिंक बघा अजून पण आपल्या नागपूरच्या ग्रुपमध्ये असेल. तर तुम्ही काय करा की बोला मॅडम. तर ती मीटिंगची लिंक ना तुम्ही 8वी ते 10वीचे कमीत कमी क्लास टीचर, तुमचे जे स्मार्ट विद्यार्थी आहेत, जसं आता तुम्ही ते पिऊन ते हँडल करतात वगैरे म्हणाले ना, असे कोणते पण जे स्मार्ट लोक आहेत त्यांना ती मीटिंग दाखवा. मग ते डाउनलोड करून ठेवतील आणि मग जरी नेटवर्क कमी जास्त होत असलं तरी डाउनलोड असल्यामुळे ते मुलांना बघता येईल. आणि मग ही इंटरनेटचा हा इश्यू सॉल्व्ह होईल डाउनलोड करून. आणि दुसरं मग काय करा ना सर, प्रत्येक वर्गातून 2-2 मॉनिटर बनवा. आता मॉनिटर कशासाठी की ते आता हेच स्मार्ट मुलंच ते मॉनिटर असतील, ते एकदा दाखवायला शिकले ना मग टीचरला काही जास्त करायची गरज नाही, ते स्वतःच लाईनीमध्ये व्हिडिओ लावतील. लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवणं खूप गरजेचं आहे सर. जसं की आता पहिला धडा आहे, पहिला धडा एका तासात तरी शिकवून नाही होत, म्हणून त्याचा भाग 1, भाग 2, भाग 3 असं आपण युट्यूबवर प्लेलिस्ट बनवून त्याच्यामध्ये भाग टाकलेले आहेत. तर जसं बघा आता आज 13 तारीख आहे, 13 तारखेला गुरुत्वाकर्षण धडा आहे, त्याचा भाग 1 दाखवला. उद्या 14 तारीख आहे, भाग 2 दाखवला. 15 तारीख आहे, भाग 3 दाखवला. असं ते लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना सर, तरच त्यांना फायदा होईल. नाही तर त्यांना मग खास करून जे गणिताचे तुमचे क्लासेस मिस झालेले टीचर नसतानाचे जर जमले तर. आणि आता इकडे प्रोजेक्टर आणि टीव्ही दोन्ही असल्यामुळे तुम्ही दोन्ही रूम एकाच वेळी म्हणजे एकाच टायमाला 2 वेगवेगळ्या रूम मध्ये मुलं जॉईन करू शकतात. तर ही एक गोष्ट प्लीज तुम्ही प्रिन्सिपल सरांना कन्व्हे करा. आणि मी पण माझ्या बाजूने सांगेल. तर ही पहिली गोष्ट. आता सर मला ना सांगा, 10वी नंतर तुमचे विद्यार्थी कुठे जातात उच्च शिक्षणासाठी? पुढच्या शिक्षणासाठी जसं आताच त्यांनी म्हटलं की मॅडम मग कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे किंवा सायन्स करायचं आहे असं त्यांनी सांगितलं. जे मुलं इंटरेस्टेड आहेत ते मुलं रामटेकला किंवा नागपूरला सायन्स साठी जातील. रामटेक तालुका प्लेस आहे आणि नागपूरला या ठिकाणी सायन्स साठी ऍडमिशन घेतील जे मुलं इंटरेस्टेड आहेत. आणि जे उर्वरित मुलं आहेत ते आमच्या शाळेमध्ये 11वी 12वी साठी ऍडमिशन करतात. अच्छा सर, 12वी झाल्यावर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर शेतीकडे किती मुलं वळत असतील?
शेतीकडे जवळपास 25-30% विद्यार्थी, मला वाटते 20% विद्यार्थी वळतात. बाकीचे विद्यार्थी मग वेगवेगळे त्यांचे सोर्स माध्यम, कोणी सिटीमध्ये राहून हॉस्टेलमध्ये, जसं एसटी मुलांचं हॉस्टेल आहे वसतिगृह नागपूरला, तिथे ऍडमिशन करून मग ते कोणी आर्ट्स घेतील, कोणी सायन्स करतील, असे फॅकल्टीकडे वळतात. आणि मुली जेमतेम इकडचे मॅक्झिमम काही 12वी पर्यंत शिकवतात पालक मुलींना. इथंच 12वी पर्यंत अवेलेबल आहे आर्ट्स. तर काही चांगले हुशार विद्यार्थिनी आहे मुली, त्यांना पालक हॉस्टेलमध्ये ऍडमिशन म्हणजे झालं की तिथं, जसं नागपूर असेल तर नागपूरच्या चांगल्या कॉलेजमध्ये वगैरे, जिथं त्यांना सवलत वगैरे ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्यांच्या कॅटेगरीनुसार, ते तिथं प्रवेश घेतात. अच्छा. आणि मग बाकीच्या मुलींचं तर 12वी नंतर मोस्टली लग्नच लावत असतील मग पेरेंट्स. लग्न किंवा 1-2 वर्ष ते कामामध्ये किंवा कुठं इकडे तिकडे, नाहीतर असं जवळपासचं कॉलेज असेल, देवलापारा आहे या ठिकाणी समजा BA आहे तर BA ला ऍडमिशन करून देतात नॉमिनल, एक्झाम देण्याकरिता जातात आणि मग ते जास्तीत जास्त शेतीच्या कामाकडे वगैरे असं करतात काही मुलं, असंही आहे. मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत बरी आहे आणि पेरेंट्स दाखला करवतात, म्हणजे मुलींना शिकवतात तुमच्या एरियातले पेरेंट्स? यस, शिकवतात. जे काही जागरूक पालक आहेत किंवा ज्यांना शिक्षणाचं जास्तीचे एज्युकेटेड पालक आहेत, खास करून ते तरी आपल्या मुलीच्या फ्युचरसाठी ते प्रयत्न करत असतात. आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे, पाहतो आम्ही. सर, हे सगळे पालक काय आहेत, शेतकरी आहेत की काय आहेत? नाही, प्रत्येक पालक शेतकरी नाही, पण मॅक्झिमम हे शेतकरी असतात. एक सेकंड. छत्रपाल सर, मला जरा 2 मिनिटं द्यावी. हा सर. सर, तुमच्याकडे जे हॉस्टेल आहे ना टेन्शन सर, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत, स्वच्छ पिण्याचं पाणी, वॉशरूम क्लीन, लाईट वगैरे? लाईटीचा काही इश्यू आहे का? पिण्याचं पाणी मुलांना सुरू झाले. त्यानंतर आता गव्हर्नमेंटची शाळा असल्यामुळे मॅडम त्यांचं खाण्याचाही प्रॉब्लेम जो आहे, अंडा, केळी, डेली नाश्ता वगैरे गव्हर्नमेंट थ्रू सप्लाय केलेलं ते ओके आहे मॅडम. आणि थोडं राहण्याची सुविधा म्हणजे मुलींचं नवीन हॉस्टेल बनलेलं आहे. आता बनल्यानंतर अडचण थोडीशी कंजेस्टेड होते. म्हणजे कामच नाही करते. छत्रपाल सर, माझा आवाज येतोय? छत्रपाल सर, गाडी अशी कट मारली नाही काय तिने उतरासाठी पटकन पाहिजे. छत्रपाल सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? फ्रॅक्चर झालं का काय माहिती, पाय सुजून सर, तुम्ही बोलत का नाहीये? छत्रपाल सर, छत्रपाल डोंगाडे सर, तुम्ही रिजॉईन व्हा सर, तुमचा आवाज नाही येतोय. हा सर. हा सर, टेक्चन सर, प्लीज तुम्ही अनम्यूट करा. सर, तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा तुम्ही. माईक बंद झालाय तुमचा. हा, येस. हा मॅडम. हा सर, आपण की नाही मग प्लीज तुम्ही ना थोडस मला हे सांगायचंय की आपला उपक्रम आहे त्या ज्या शाळा व्यवस्थित राबवते आणि त्याच्यामुळे ज्या मुलांना खूप चांगले मार्क्स मिळतील त्या मुलांना आपण पुढे जाऊन स्कॉलरशिप देणार. आवाज नाही येत ना मॅडम काम? हा सर, मला आता येतोय तुमचा आवाज. मला फक्त 2 मिनिटं द्या, मी तुमच्याशी बोलतो सर. छत्रपाल सर,
तर 2 मिनिटं फक्त मी म्यूट करते तुम्हाला. हा हा सर, तर ना आपण मुलांना स्कॉलरशिप पण देणार आहे आणि त्याच्यानंतर ना त्यांचे चांगले मार्क्स आले की त्यांना लॅपटॉप पण आपण फ्री मध्ये देणार आहे त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून. आणि शिवाय ज्या शाळा हा चांगला उपक्रम राबवतील ना, जसं ते आता मी तुम्हाला नोट करायला सांगितलं, मुलं स्वतःच नोट करतील कोणत्या तारखेला कोणता व्हिडिओ आपण बघितला कोणत्या धड्याचा. तर तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल तर तुम्ही ठामपणे सांगू शकता की आम्ही एवढे व्हिडिओ दाखवलेले आहेत. तर त्याच्यामुळे जर आपल्याला चांगला रिझल्ट आला तर अशा शाळांना आपण सन्मान म्हणून त्यांना पण काहीतरी देण्याचं प्लॅन करतोय सर. तर म्हणून प्लीज हा उपक्रम, हा नक्की हा उपक्रम प्लीज राबवून घ्या तुम्ही. आणि शिवाय सर आपण ना मुलांना सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच ह्या सारखे जनरल जे आहेत ते सेशन्स पण घेणार आहोत पुढे जाऊन महिन्यातून असं एकदा वगैरे. तर त्यावेळी पण मेक शुअर करा की पहिले तर तुम्ही इंटरनेटचा हा इश्यू सॉल्व्ह कराल आणि दुसरी गोष्ट त्यांना लाईव्ह क्लास मग जॉईन करवाल ते. सर आता बघा तुम्ही ज्या मोबाईल वरून कनेक्ट झालाय ना त्याचं नेटवर्क चांगलं आहे, तुम्ही तुमचा आवाज पण येतोय मला, तुम्ही मला स्पष्ट पण दिसताय. असं वाले जे नेटवर्क असेल बघा मोबाईलचा हॉटस्पॉट पण आपण जोडू शकतो. मी करतो ना मॅडम, हॉटस्पॉट. मी हा बघा जे पण काय असेल ना, हा चालेल चालेल. तर बघा तुमच्या तिकडे लाईट जर सारखी जात नसेल तो खूप एक प्लस पॉइंट आहे. लाईट जात नसेल तर तुमचा वायफाय पण चांगला चालेल, जिओचं फायबरचं वगैरे काय लावलं तर तिथे जे पण काय चांगलं चालतंय. फक्त हा इंटरनेटवाला इश्यू सॉल्व्ह केला की बाकी सगळं तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही उपक्रम खूप चांगला राबवू शकता सर. ठीक आहे चालेल सर, आता माझी दुसरी मीटिंग आहे तर आपण रिक्वेस्ट मॅडम बोला ना सर बोला. मॅडम तुम्ही म्हटलं होतं ती रेकॉर्डिंग लिंक आहे ती क्लिक करून या मोबाईलवर लिंक पाठवाल का रेकॉर्डिंगची? हो सर मी तुम्हाला रेकॉर्डिंग लिंक पाठवाल का? ओके ओके थँक्यू मॅडम. आपल्या गेल्या मीटिंगची ना, गेल्या जनरल मीटिंगची रेकॉर्डिंग लिंक म्हणताय ना? ठीक आहे मी पाठवते. ओके सर, थँक्यू सर, तुम्ही लिव्ह करू शकता. थँक्यू मॅडम. थँक्यू सर, थँक्यू.